प्रतिनिधी अनिश शेख भिकंद। मुंबई बांद्रा पूर्व रेल्वे स्टेशन आणि बांद्रा टर्मिनसला लागून असलेल्या गरीबनगर या झोपडपट्टी परिसरात वेस्टर्न रेल्वेने पश्चिम रेल्वे अतिक्रमणाविरोधात आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई सुरू केली आहे। मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे रुळांच्या कडेला असलेले सुमारे 409 आणि तात्पुरते अवैध बांधकाम हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे। या 5 दिवसीय मोहिमेअंतर्गत रेल्वेची सुमारे 5000 स्क्वेअर मीटर जागा अतिक्रमणमुक्त केली जात आहे। भारी सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक रहिवाशांचा संताप। मे 19 ते 23 मे 2026 या कालावधीत चालणाऱ्या या कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल, शासकीय रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। बुलडोझर आणि ढिगारा हटवणाऱ्या यंत्रांसह अधिकारी सकाळीच दाखल झाले। या अचानक झालेल्या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप आणि निराशेचे वातावरण असून अनेक कुटुंबे आपले सामान गोळा करून रस्त्यावर येण्यास भाग पडली आहेत। रहिवाशांचा आरोप आहे की त्यांना सामान हटवण्यासाठी पुरेशी पूर्वसूचना देण्यात आली नव्हती। काही ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की आम्ही 1981 पासून येथे राहत आहोत। जोपर्यंत माजी खासदार सुनील दत्त जिवंत होते तोपर्यंत कोणाचीही आमच्यावर कारवाई करण्याची हिंमत नव्हती। नेतेमंडळी फक्त मतांसाठी येतात। कारवाईचे मुख्य कारण आणि रेल्वेचे प्रकल्प। पश्चिम रेल्वे सध्या मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ दरम्यान 5व्या आणि 6व्या रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणाचे काम करत आहे, जेणेकरून लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची गर्दी कमी करता येईल। गरीबनगरमधील हे अतिक्रमण याच प्रकल्पाच्या मार्गात अडथळा ठरत होते। यासोबतच रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, रेल्वे भूमी विकास प्राधिकरण या जागेचा वापर व्यावसायिक विकास आणि बांद्रा टर्मिनसच्या विस्तारासाठी उपनगरीय स्टेशनला टर्मिनसशी जोडण्यासाठी करणार आहे। पटऱ्यांच्या अगदी जवळ एवढी दाट वस्ती असल्याने सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता। येथील सांडपाणी, घरगुती कचरा आणि प्लास्टिक थेट रेल्वे रुळांवर टाकले जात असल्याने ट्रॅक जाम आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होत होती। तसेच यापूर्वी येथे लागलेल्या भीषण आगीच्या घटनांमुळे लोकल सेवा अनेक तास ठप्प झाली होती। न्यायालयीन लढाई आणि पुनर्वसन हा वाद अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होता। रहिवाशांना सार्वजनिक परिसर कायद्याअंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। अखेर 29 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानेही रेल्वेला अवैध बांधकामे हटवण्यास हिरवा कंदील दिला। न्यायालयाने स्पष्ट केले की सुरक्षा आणि पायाभूत सुविधांशी तडजोड केली जाऊ शकत नाही, परंतु प्रशासनाने पुनर्वसनाबाबत न्यायालयाच्या अटींचे पालन करणे बंधनकारक आहे। सन 2021च्या सर्वेक्षणात जे रहिवासी पात्र आढळले आहेत त्यांच्या हक्कांचे रक्षण केले जाईल। रेल्वे अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की चिन्हित केलेल्या सुमारे 100 पात्र रहिवाशांना आधीच पर्यायी निवासस्थान, पुनर्वसनगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे। राजकीय प्रतिक्रिया। या मोठ्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी स्वतः या परिसराला भेट दिली आणि समाज माध्यमांवर सोशल मीडिया पोस्ट करत या धडक कारवाईसाठी रेल्वे व पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत। रेल्वेची ही महत्त्वपूर्ण जमीन पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी हा मोहीम पुढील 4 दिवस म्हणजेच मे 23 पर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे।